कुडाळ मतदारसंघ म्हणजे खरं तर नारायण राणेंचा मतदारसंघ ही या मतदारसंघाची कालपर्यंतची ओळख. पण लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभेच्या निवडणुकीतही राणेंच्या हातून कुडाळ निसटलं. राणेंच्या पराभवात आणि आमदार वैभव नाईकांच्या विजयात याच कुडाळनं तारलं होतं आणि म्हणूनच आता कुडाळ नगरपंचायतीची होऊ घातलेली निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. लोकसभा विधानसभेचं चित्रही आता पूर्ण पालटलंय. आता शिवसेना भाजप स्वतंत्रपणे लढतायत तर काँग्रेस राष्ट्रवादीची युती आहे. त्यामुळे या निवडणुकीत बाजी कोण मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा गड खेचून आणायचा आहे तर राष्ट्रवादीला अस्तित्व सांभाळायचंय. आमदार वैभव नाईकांवर होणाऱ्या एकाधिकारशाहीच्या आरोपामुळे शिवसेनेच्या प्रचारात खंड पडतोय तर संपूर्ण शक्तीनिशी उतरलेल्या भाजपला सगळीच समीकरणं आपल्या फायद्याची वाटतायत. कुडाळ नगरपंचायतीची ही निवडणूक पहिली निवडणूक भाजप स्वबळावर लढवत आहे. आत्तापर्यंत काँग्रेस आणि सेना दोघांनीही या कुडाळ शहराच्या विकासासाठी प्रयत्न केलेले नाही आणि म्हणूनच मी म्हटलं की येणाऱ्या निवडणुकीत भाजप विजयी होईल आणि कोणत्याही परिस्थितीत भाजपचाच नगराध्यक्ष बसेल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कुडाळ नगरपंचायतचं इलेक्शन सुरू झालेलं आहे. निवडणुकीची रणधुमाळी अगदी जोरात सुरू झालेली आहे आणि या रणधुमाळीत सर्व जनतेने असं ठरवलेलं आहे की यावेळी 17च्या 17 उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे निवडून देणार आहोत आणि ते 100% निवडून येणार आहे. आम्हाला ती पूर्णपणे खात्री आहे. या निवडणुकीत शिवसेना पक्षातर्फे 17 उमेदवार या ठिकाणी उभे केले आहेत. 16 उमेदवार उभे आहेत आणि एक ठिकाणी अपक्ष उमेदवार एजाज नाईक यांना शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे. या ठिकाणी संपूर्ण शहरामध्ये शिवसेनेचं भगवामय वातावरण झालेलं आहे. कुडाळ शहरामध्ये शिवसेनेने कायमच वर्चस्व राहिलेलं आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये सुद्धा 100% शिवसेनेचा विजय होणार आहे. 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेस 15, राष्ट्रवादी 2, शिवसेना 15 आणि भाजप 14 जागा लढवते. सिंधुदुर्गात लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कुडाळ नगरपंचायत निवडणूक ही या निवडणुकांची नांदी ठरणार आहे. त्यामुळे साहजिकच या दादा, काका, भाई आणि जीजीच्या निवडणुकीकडे कुडाळसह अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय. विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.